रेल्वे अतिक्रमण हटाव कारवाईनंतर बेघर झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची भेट घेऊन प्रभावित कुटुंबांच्या पुनर्वसनाची मागणी केली। काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासन आणि महानगरपालिकेने संयुक्तपणे रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटाव कारवाई केली होती। या कारवाईमुळे अनेक कुटुंबे बेघर झाली असून त्यांच्यासमोर निवाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची भेट घेत प्रभावित नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत सविस्तर चर्चा केली। बेघर झालेल्या कुटुंबांना तातडीने पर्यायी निवास उपलब्ध करून देण्यात यावा आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली। चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे आश्वासन दिले। येत्या काही दिवसात प्रभावित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक कारवाई करून त्यांना नवीन घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती देण्यात आली। या बैठकीमुळे बेघर झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून पुनर्वसनाच्या प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। सर कलेक्टर मॅडम यांची असणारी भेट घेतली आणि त्याच्यामध्ये पुनर्वसनाची जबाबदारी शासनाची जबाबदारी आहे, तेव्हा त्यांनी भूखंड देण्याचं कबूल केलेलं आहे आणि शासनामार्फत घरकुल योजनेचे 2.5 लाख जे आहेत तेही देण्याचे असणारे कबूल केलेले आहेत। कलेक्टर आणि म्युन्सिपल कमिशनर असं दोघं मिळून त्याच्यावरती नियंत्रित करणार आहेत। आता ज्यांचे घरं पडलेले आहेत किंवा पाडलेले आहेत ते किती लवकरात लवकर फाटेफूट न करता स्वतःचं डोकं न चालवता जर व्यवस्थित आले तर पुढच्या ऑक्टोबरपर्यंत यांची घरं यांना मिळतील अशी परिस्थिती।